बऱ्याच वेळा ऐकलं असेल आणि पाहिलं सांगितलंही असेल बऱ्याच जणांकडनं की 7च्या अगोदरच खाल्लेलं चांगलं, त्याच्यानंतर काहीच खाऊ नका, असे बरेच जणही सांगितले. ऐकलं असणार आहे तुम्ही की मी 7 पर्यंतच खाते संध्याकाळी. आणि मारवाडी तुम्ही ऐकलं असेल, गुजराती, त्यांच्यामध्ये पण अगदी 6लाच त्यांचं जेवण झालेलं असतं. कारण याच्यामध्ये हेच असतं की तुमची अग्नी, शरीरातला अग्नी वाढवतो. म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या शरीरातला अग्नी इन्फ्लेशनचं काम म्हणजे वाढत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं लवकर जेवणार आहे तेवढं चांगलं आहे. कारण रात्रीच्या वेळेला काय होतं की थकलेलो असतो आपण दिवसभराच्या कामात, त्यामुळे एवढी हालचाल इतकी केली जात नाही. असं निवांत बहुतेक बसलं जातं किंवा नंतर हालचाली कमीच होते, डायरेक्ट झोपच असते. त्यामुळे असं सांगितलं जातं की रात्रीचं जेवण आणि रात्रीच्या झोपेमध्ये 2 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 ते 3, पण आपण 1 तासाचं तरी ठेवलं तरी थोडंसं शतपावली करा की ज्याच्यामुळे तुमच्या हृदयरोगासाठी चांगला आहे, रक्तप्रवाह चांगला राहण्यासाठी आहे. रात्रीच्या वेळेला खूप फास्ट नाही चालायचंय, पण एक शतपावली गरजेचं आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही लवकर खाणार आहे तेवढं चांगलं आहे. आणि तुमचं तर नाईट शिफ्ट असेल, नाईट शिफ्ट आता बऱ्याच आहे जण असते, त्यामुळे हा प्रश्न असतो की मग आम्ही तेव्हा आहार कसा घ्यायचा. तर अशा वेळी तुम्ही हलका आहार घ्या. थालपीठ असेल, तुमचा नाईट शिफ्ट म्हणजे ड्युटी चालू होण्याच्या अगोदर सूप असेल, असे हलके पदार्थांचा समावेश करा. मखाणा किंवा फुटाणे, असं काही प्रोटीनचा काही सोर्स असेल. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. मग तुम्ही रात्री अगदी नाईट शिफ्टला उशिरा जेवला तरी चालेल, 12-1, पण शक्यतो लवकरच जेवळ तेवढं चांगलं आहे. हा प्रयत्न करायचा आहे.